1 मे 2024 महाराष्ट्र दिनानिमित्त आज आपण आपल्या किचन मध्ये एकदम स्पेशल रेसिपी बनवणार आहोत, बदामचा हलवा। नमस्कार, ताईच्या किचन मध्ये सर्वांचे स्वागत आहे। बदामचा हलवा बनवण्यासाठी आपण 1 वाटी बदाम 2 तास गरम पाण्यात भिजत घातले होते आणि 2 तासानंतर पाण्यातून काढून त्याचे साल काढून घेतलेले आहेत। गरम पाण्यात ठेवल्यामुळे साल पटकन निघतात। साल काढून घेतल्यानंतर आपण ते कोरड्या नॅपकिनने पुसून घेतलेले आहेत। आता आपण हे भिजवून साल काढून घेतलेले बदाम मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत। बदाम आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेले आहेत। आपल्याला एकदम बारीक करायचं नाही, रव्यासारखं रवाळ टेक्स्चर ठेवायचं आहे। अशा पद्धतीने हलवा बनवण्यासाठी आपण कढई किंवा खोलगट पॅन घ्यायचा आहे। कढईत आता आपण अर्धी वाटी साजूक तूप घालणार आहोत। तूप गरम झालेलं आहे। आता आपण त्यात पाव वाटी आणि वर 2 चमचे असा रवा घालणार आहोत। रवा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। मी रवा गुलाबी रंगावर परतून घेते, तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा। रवा आपल्याला मंद गॅसवरच परतायचा आहे, गॅस अजिबात फास्ट करायचा नाहीये। रव्याला छान गुलाबी रंग आलेला आहे। आता आपण त्यात बारीक केलेले बदाम घालणार आहोत। बदाम आणि रवा आता छान मिक्स करून भाजून घ्यायचा आहे। दोन्ही चांगले एकजीव झाले पाहिजेत। बदाम आपण पाण्यात भिजवून ठेवले होते, त्यामुळे त्यात थोडा ओलसरपणा असतो, त्यामुळे आता ते भाजायला थोडा वेळ लागेल। पण गडबड करायची नाही, आपल्याला मंद गॅसवरच हे भाजायचं आहे मिश्रण। 7 ते 8 मिनिटं रवा आणि बदाम आपण छान मंद गॅसवर परतून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता रवा आणि बदाम दोघांना पण छान गुलाबी रंग आलेला आहे। आता आपण त्यात 10 ते 15 केशराच्या काड्या घालणार आहोत आणि त्या मिक्स करायच्या आहेत। केशरनी हलव्याला खूप छान रंग येतो। आता त्यात आपण 1 वाटी पाणी घालायचं आहे। पाणी आपण रव्यासाठी घातलेलं आहे, रवा फुलण्यासाठी। बदामासाठी पाणी लागत नाही। आता हे आपण मिश्रण कोरडं करून घेऊयात हलवून। मिश्रण आपलं कोरडं झालेलं आहे। आता आपण 1 वाटी दूध घालणार आहोत। परत आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून कोरडं करून घ्यायचं आहे। मिश्रण आपलं परत कोरडं झालेलं आहे। आता आपण त्यात 1.5 वाटी साखर घालायची आहे आणि साखर मिक्स करून घ्यायची। आता हलवा परत थोडा पातळ होईल साखरेचं पाणी सुटल्यामुळे। साखर चांगली मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता साखर टाकल्यावर हलवा परत असा पातळ झालेला आहे। आता आपल्याला हवा तसा घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कंटिन्यू। आता काय 2-3 मिनिटात होईल हलवा। गॅस थोडा आता मी मीडियम केलेला आहे, म्हणजे लवकर आपला हलवा दाटसर होईल। आता आपण त्यात अर्धा चमचा वेलची पावडर घालणार आहोत। मिश्रण आपलं दाटसर झालेलं आहे। आपला हलवा झालाय। आता बाजूने आपण 1 चमचा तूप सोडायचंय
आणि मिक्स करून घ्यायचंय। हलवा म्हटलं की तूप भरपूर आलंच। तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे आपला हलवा। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता थोडासा पातळ दिसतोय पण थंड झाल्यावर अजून दाटसर होईल। नेहमीपेक्षा वेगळा हलवा आहे, नक्की बनवून बघा आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।